रुबाई अंबानींचं एक ब्रीद वाक्य होतं, करलो दुनिया मुठ्ठी में. चौकटीपणाने मला एक साधा माणूस 80च्या दशकामध्ये काही एवढी चांदी नव्हती, काही नव्हती, पण करलो दुनिया मुठ्ठी में हे घोष वाक्य आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल येऊ. म्हणजे तुमच्यामध्ये करण्याची जिद्द असेल, कुवत असेल, धमक जर असेल ना, तर तुमची परिस्थिती मग तो खेड्यातला असो, शहरातला असो, कुठलाही असो, अगदी काहीच तुम्हाला अडवू येत नाही. फक्त आणि फक्त तुमचे प्रामाणिकपणाने तुम्ही जे कष्ट करता, त्याच्याशी जो प्राणपणाने तुम्ही लढा देता ना, त्याचंच यश तुमचं त्या ठिकाणी असतं. तसंच यशाची भागीरथी मी प्राध्यापक डॉक्टर बगलने सरांना त्या ठिकाणी म्हणेल की एका उसवड सारख्या ग्रामीण भागामध्ये जन्माला येऊन सुद्धा परिस्थितीवर मात करत, सगळं संघर्ष करत सरांनी महाविद्यालयापर्यंत त्या ठिकाणी आपल्या कार्याचा जो ठसा आहे ना, हा ठसा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उमटवलेला आहे. मित्रांनो, पुढे जर जायचं असेल तर त्याच्यासाठी पुन्हा एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्यासाठी ज्यांनी काही केलंय ना, जे राबले आहेत ना, त्यांच्याकडनं उतराई कधीच व्हायचं नाही. सर प्राध्यापक आहे, पुण्याला राहतात, पण प्रत्येक महिन्याला उसवाडला भेट देतात आई वडिलांकडे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे की ज्या आई वडिलांमुळे आपण बाहेर आहोत. पुण्यासारख्या शहरामध्ये बरीचशी मुलं अशी आहेत, एकदा गेले त्या वातावरणामध्ये गेली की पुन्हा आपलं गाव कुठलं काय, कुठलं काय, काही संबंध राहत नाही. सर अपवाद आहे की सर घरची सुद्धा परिस्थिती आहे, ती परिस्थिती जाणून, परिस्थिती संघर्ष करून अजूनही आपल्या आई वडिलांची घरी सुद्धा त्या ठिकाणी सेवा करतायत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांच्यामुळेच मेवा मिळालाय ना. मग पहिलं कर्तव्य आहे, त्यांची सुद्धा काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा सर सातत्याने त्या ठिकाणी करतायत. दुसरी महत्वाची गोष्ट मी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगेन. आत्ताची आपली जी मार्च 2023 ची जी बॅच आहे, या बॅच साठी सरांनी अगदी भरभरून अशी मोठी घोषणा आपल्यासाठी केली आहे. मार्च 2023च्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी प्रथम 5 क्रमांकाने उत्तीर्ण होतील, पहिले 5, मग ते विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, त्यांच्यासाठी सरांनी बक्षिसाची योजना आपल्या विद्यालयासाठी जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिलं जे बक्षीस आहे, प्रथम क्रमांकाचं, विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असो, कोणी असो, पहिलं बक्षीस 1500 रुपयाचं आहे. टाळ्या वाजवा. दुसरं जे बक्षीस आहे, द्वितीय क्रमांक, हे 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आहे, रोख स्वरूपामध्ये. तिसरं जे बक्षीस आहे, तृतीय क्रमांकाचं, हे 500 रुपयाचं बक्षीस सर आपल्याला रोख स्वरूपात देणार आहे. चौथं जे बक्षीस आहे, हे सुद्धा 500 रुपयाचं सर आपल्याला रोख स्वरूपात त्या ठिकाणी देणार आहे. आणि 5वं जे बक्षीस आहे, हे 5वं बक्षीस सुद्धा 500 रुपये रोख स्वरूपामध्ये सर आपल्याला देणार आहे. आणि त्या सर्व बक्षिसांचं जे वितरण आहे, हे वितरण दरवर्षी आपलं विद्यालय 19 ऑगस्टला, की जो आपल्या संस्थेचा समाज दिन असतो, या समाज दिनाच्या दिवशी आपण ह्या सगळ्या बक्षिसांचं वितरण केलं जाईल. मग त्याच्यासाठी जर मला पहिल्या बक्षिसाचा मानकरी व्हायचा आहे, कुबड काढून बसून चालेल का? कसा बसला पाहिजे, कसा चेहरा असला पाहिजे, बसलाय तर पुढे काढलंय काहीतरी, बसला एकदम तोंडावर सुद्धा काढल्यासारखा, चालेल का? नाही, अगदी स्मित हास्य सुद्धा पाहिजे त्याच्यामध्ये. बक्षीस जाहीर होत आहे आणि आम्ही बसलोय होतं भामट्यासारखं धरून आणल्या जात. कसं व्हायचं? आजपासूनच निश्चय करायचा की नाही, हे यशाचं मानकरी कोणाला व्हायचं आहे? मलाच व्हायचं आहे. आणि सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. ती जर करायची असेल तर काल मी सर प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण वाटलेले आहेत प्रथम सत्राचे, त्याच्यात काही जण असे सुद्धा सापडले. म्हणजे विशेष वाटतं मला, काय शिकतो आपण, वडिलांची सही स्वतः करतो. सांगा ना, कसं बक्षीस येणार आहे, कसं पुढे जाणार आहे? म्हणजे आपण चुकतोय. तुझी आई तुझी पासी बरी जागा चुकलं असेल, जर आत्तापासून ही सवय लागली आहे, सही करतो, कोणाची करतो, पालकाची करतो. चला हो सर, जमा झालं, त्या जमा करू. मी काल जमा नाही केले. अगदी प्रत्येकाला सांगितलं, घरी गेल्यानंतर पालकाचा मला फोन आला पाहिजे की अमुक अमुक विद्यार्थ्याने मला मार्गशीट दाखवलंय, तरी अजून 50% भामट्यांचा फोन काल आला नाही मला. सांगा ना, ही जर अवस्था असेल आपली,
कसं कसं एक बक्षिसापर्यंत जाणार आपण कसं? आपल्या गुणवत्तेमध्ये आपल्या विकासामध्ये वाढ कशी त्या ठिकाणी होणार आहे? झाली पाहिजे. आणि ती जर करायची असेल, चुका आणि शिका. झाली आहे ना चूक? हा सांगा, झाली आहे माझ्याकडनं. ही चूक सुधारायची संधी आपली आता आहे. आणि ती चूक पुन्हा न करता अगदी राहिलेल्या 1-1.25 महिन्यामध्ये असा अभ्यास करायचा ना भरभरून, की बस आपल्या आई वडिलांची मान 19 ऑगस्ट 2023 ला बक्षीस घेताना अगदी गर्वाने समोर पुढे राहिली पाहिजे. त्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की बघ माझ्या मुलीने काय केलंय, माझ्या मुलाने काय केलंय. पहिल्या क्रमांकाचं 1500 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलंय. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा जो काही आनंद असेल ना, की तो आनंद कशामध्ये बोलता येणार नाही, तोलता येणार नाही. त्याच्यासारखा आनंद तोच असेल. जसं एखाद्या युद्धामध्ये विजयी व्हावं, तसा तो आनंद त्यांच्यासाठी असेल. म्हणून मला बदलायचं आहे, मला घडायचं आहे. आजपासूनच ती शपथ मला घ्यायची आहे की ह्या बक्षिसाचा मानकरी मी कसा होईल. याचसाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लढून ही जी बक्षीस आहे, ही 5वी बक्षीस बघूया कोणता आहे. 2023चे यशस्वी मानकरी सरांचं मी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्री येडियारे सरांना विनंती करतो ते प्रथम सरांना गुलाब पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन बगडाणे सरांचं माननीय येडियारे सरांनी त्या ठिकाणी स्वागत करावं.